हा मोठा विषय. तर मला वाटतं वैयक्तिक आव्हानं किंवा राजकीय आव्हानांपेक्षा मला वाटतं ह्या दोन गोष्टींवर आपण सगळ्यांनीच राजकीय पक्ष म्हणून केंद्रित आपलं लक्ष केलं पाहिजे. बेरोजगारी आणि वातावरणीय बदल. खरं आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, तुम्ही तरुणांना भेटता, महिलांना भेटता, सर्व घटकांना भेटता. तर याच्यातून काही नवीन मांडणी तुम्ही करू पाहताय का? किंवा ती करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण समस्या त्याच आहेत. त्या समोर येण्याचा पॅटर्न, त्या चर्चा होण्याचा पॅटर्न आणि त्या निघून जाण्याचा पॅटर्न हा सुद्धा तोच आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काही नवी मांडणी मला वाटतं आम्ही त्यावेळी तर प्रयत्न करत होतो. 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं जर आपण पाहिलं असेल तर एक सुद्धा जातीय वाद किंवा धार्मिक वाद आपल्याला दिसला नाही. कुठेही अशांतता दिसली नाही. कुठेही आपल्यामध्ये जे वाद निर्माण करू पाहतात, मग ते व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून असो, जातीमध्ये असो, धर्मामध्ये असो, तसं काही झालं नव्हतं. ह्या उलट कोविड मॅनेजमेंट हे तर जागतिक पातळीवर त्याचं कौतुक केलंच. मग जागतिक आरोग्य संस्था आहे त्यांनी केलं होतं, सगळ्यांनी केलं. पण त्याच वेळी आपण पाहत असाल दोन्ही गोष्टी, मग कृषी क्षेत्रात असेल किंवा मग उद्योग क्षेत्रात असेल. कृषी क्षेत्रात तर आम्ही सरकार आल्या कर्जमुक्ती केली होती. 2 लाखापर्यंतची जी कर्जमुक्ती होती 2 ते 3 महिन्यात तो कार्यक्रम आम्ही आटपलेला होता आणि सगळ्यांना जे कोणी पात्र होते त्यांना ती कर्जमुक्ती मिळाली होती. तसंच पूर्ण कोविडच्या काळात किंवा आमच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा काही घटना घडली असेल शेतामध्ये, मग कधी अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, जी काही मदत आम्ही करू शकलो ती केली. कुठेही 2 रुपये आणि 5 रुपयाचे चेक आढळले नव्हते. उद्योग क्षेत्रात जर पाहिलं तर 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणू शकलो. ह्या रोजगाराच्या ज्या संध्या होत्या त्या आम्ही उपलब्ध करून दिल्या. आणि मग ह्या उलट जर आपण ह्या 2 वर्षात पाहतात, मी राजकीय ह्याच्यात बोलत नाही तरी देखील बोलावं लागतं. कारण एवढं सरकार स्थापन करून खेचून सरकार घेतलं, चोरून सरकार घेतलं. मागे भाजप आणि केंद्र सरकार उभं असताना 2 वर्षामध्ये एकही उद्योग येऊ शकला नाही. आज एक पेपरमध्ये मस्त एक छोटीसं कार्टून आलेलं आहे. त्या कार्टूनमध्ये असं दिलेलं आहे की जे एक निर्लज्ज मंत्री परवा जाऊन बोलून आले की हा पुतळा पडला, ह्याच्यातून वाईटातून काहीतरी चांगलं होईल, ह्याच्यातून अजून मोठा आम्ही पुतळा उभारू. एक साधा माणूस येऊन दोघांना विचारतोय, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना त्या मंत्र्यांना, की अरे तुम्ही हे वेदांता फॉक्सकॉनबद्दलही बोलले होतात की ह्याच्यापेक्षा मोठा उद्योग येईल. 2 वर्ष झालेत, आला का उद्योग? प्रश्न हाच येतो की नवीन मांडणी करत असताना बेसिक्स जे आपले आहेत. मी काल परवाकडे थोडी आठवण करत होतो स्वदेश पिक्चरची. 20 वर्ष झाली त्या पिक्चरला. त्याच्यात जी थीम आहे, मग जातीय भेदभावाची असेल, जातीय तेढची असेल किंवा गावातली जी काही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, 20 वर्षात काही सुधारलेली नाही, उलटं अजून बिकट होत चाललेली आहे. आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की मग आपण नक्की कुठे चाललो आहे, कुठे आपला महाराष्ट्र चाललं आहे. म्हणजे हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित करताय की प्रश्न तुमच्या सरकारच्या काळात सुद्धा तेच होते, या सरकारच्या काळामध्ये सुद्धा तेच आहेत. पण आम्ही उत्तरं देतो, तो भांडणं नव्हतो लावत. तर काय फरक आहे? म्हणजे तो टॅकल करण्याच्या स्टाईलमध्ये, पद्धतीमध्ये काय मूलभूत काय फरक दिसतो नाही, मूलभूत फरक हाच आहे. म्हणजे आता ही घटना घडली असती तर तुम्ही काय केलं असतं? नाही, जशी नाही, छत्रपती पहिली गोष्ट म्हणजे ही घटना घडलीच नसती आमच्या काळात. मला तुम्ही सांगा, एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये एक तरी पुतळा असा पडलेला दाखवा मला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पासून सुरू करूया. 1888 मध्ये तो पुतळा न्यूयॉर्कच्या एका बेटावर लावला. तिथून वारे जोरदार वाहतातच. नुसतं 45 किलोमीटर पर आवर नाही, तिथे मला वाटतं अजून कित्येक पटीने असेल. बर्फ पडतो, मोठ्या लाटा जाऊन आढळून येतात तिथे. पण हे सगळं धक्का सगळं दिला तरी हजारो टुरिस्ट जातात, लाखो टुरिस्ट जातात रोज. हे सगळं झालं तरी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही पडली नाही. गेटवे ऑफ इंडियाला छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे, काही झालेलं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान माहीम इथे पण आहे, काही झालं नाही आहे. 6 महिने तुमचा पुतळा पडतो. आज मला वाटतं पेपरमध्ये आलं आहे, जे स्कूल ऑफ इन्स्टिट्यूटचे जे डीन आहेत त्यांनी सांगितलं आहे की परवानगी 6 फुटाच्या पुतळ्याला होती, 35 फुटाच्या पुतळ्या झाल्या. बरं, पुतळा पण आपण जर पाहिला, म्हणजे नुसतं टीका करायची म्हणून नाही, पण ते पुतळ्याचं प्रपोर्शन जर आपण पाहिलं तर ते महाराज खरोखर वाटतात तरी का? म्हणजे छाती केवढी मोठी केली काय, म्हणजे ते जे सगळं केलेलं आहे ते प्रपोर्शनेटच नाही आहे मुळात. आणि असं तुम्ही घाईघाईत मोदीजी येतात म्हणून काही लावून टाकायचं आणि उद्घाटन करायचं. आज पेपरमध्ये आलं आहे, तिकडे मोदीजी येतात म्हणून जे उद्घाटनाचा सोहळा होता त्यासाठी जे हेलिपॅड बनवले गेले, 2 दिवसात टेंडर काढलेले आहेत. तो एक मोठा घोटाळा आहे. म्हणजे त्या उद्घाटन सोहळ्यात देखील पैसे काढलेले आहेत. आपण हा विचार करा. मला वाटतं जूनमध्ये नेव्हीनी पत्र पाठवलं, माझ्या काल कानावर राहिलं, PWDला, की हे रिपेअर केलं पाहिजे. 6 महिन्यात रिपेअर आला पुतळा. ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं नॅरेटिव्ह सध्या मांडता आहात, लोकसभेच्या वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि जे काही शिवसेनेमध्ये नाट्य रंगायचं होतं ते सगळं झालं, त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीपर्यंत गद्दार हे एक नॅरेटिव्ह होतं किंवा पक्ष फुटला हे एक नॅरेटिव्ह होतं. त्यानंतर आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत.
आणि त्या जनतेने जो काही कौल द्यायचा तो दिलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये आता हेच नॅरेटिव्ह शिवसेनेचं पुढे राहील असं तुम्हाला वाटतंय की आता तुम्ही नाही, हे सगळं सोडून पुढे नाही नाही नाही, हे बघा, हे नॅरेटिव्ह नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे. जी गद्दारी त्यांनी केली, जी चोरी त्यांनी केली, आम्ही त्यांना अलिबाबा 40 चोर आम्ही नाही बोलत, 50 खोके एकदम ओके आम्ही नाही बोलत, महाराष्ट्रातून आणि देशभरातून येतं. का तर त्यांच्यात एवढीही लाज नव्हती की ज्या व्यक्तीने, ज्या नेत्याने तुम्हाला 22-25 वर्ष सगळं काही दिलं, खोटे पिक्चर बनवतात ते, आता पार्ट 2 येतोय खोट्या पिक्चरचा, ज्या पक्षाने, ज्या माणसाने, ज्या परिवाराने, ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही 25 वर्ष दिलं, तुम्ही ओरबाडत गेलात, मग अक्षरशः तुमची काही ओळख नसताना आणि काही लायकी जाऊन येतं त्याच्यावर, पण ठीक आहे तुमची काही क्षमता होती नव्हती मला माहीत नाही, पण ते सगळं करून तुम्हाला पदं मिळत गेली, आमदारकीची तिकीटं मिळत गेली, मंत्रीपदं, म्हणजे जे खातं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी सोडलं नव्हतं, नगरविकास खातं, ते तुम्हाला मिळालं. आणि ते सगळं झाल्यानंतर ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली एकदा नाही दोनदा, त्या परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीला सोडून जाता, हे तुम्हाला शोभतं का? ह्याला माणुसकी म्हणतात का? आणि हे सगळं केल्यानंतर, ओरबडल्यानंतर मुख्यमंत्री बनून आमचा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरलं, माझ्या आजोबांचा फोटो, स्वतःच्या वडिलांचा किंवा काही कोणाच्या पूर्वजांचा फोटो लावण्याची हिंमत नाही, आमच्या आजोबांचा फोटो लावणार आणि मग आम्हालाच नावं ठेवणार, आमचे अजूनही पक्ष फोडायचा प्रयत्न करतात. स्वतःच काय ते दाखवा ना. स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे, काही काम केलेलं नाही, नुसतं चोरीचा माल घेऊन सगळीकडे गावभर फिरायचं, ह्याला नेतृत्व बोलत नाहीत. आणि मुख्य गोष्ट परत हीच सांगतो मी की नॅरेटिव्ह नाही, ही सत्य परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या काही देशातल्या कुठच्याही माणसाला हे पटलेलं नाही आहे. तुमच्यासोबत कोणीतरी मोठा झालेला तुमच्या वडिलांचा फोटो लावून फिरायला चालेल तर चालेल तुम्हाला? हे जे सातत्याने धक्के तुम्ही सहन करत आलेला आहात लहानपणापासून, शिवसेनेला जे छगन भुजबळ असतील, नंतर नारायण राणे, त्यानंतर राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे, तर हे कसे तुम्ही सहन करता? म्हणजे त्यावेळी काय वातावरण असतं, काय सहन तुमचं म्हणजे यावेळी काय त्यांना बोलणं वाटतं, होतं त्यांना तुमच्याकडे? वाटतं आम्हाला समोरून धक्के देतात कारण आम्ही मागे जाऊ, पण त्यांना हे कळत नाही, ह्या मागून जो वार करतात आणि मागून जे धक्के देतात त्याच्यामुळे आम्ही पुढेच जातो. यावेळी काय तुमच्यात म्हणजे घरी काय वातावरण असतं किंवा काय चर्चा, म्हणजे ही घटना ज्यावेळी तुम्हाला कळली आणि तुम्हाला साहजिकच धक्का बसलाच असेल त्यावेळी, ज्यावेळी पहिल्यांदा हे कळलं, असं होतंय? नाही, एक होतं की ज्या काळात ते सगळं झालं तेव्हा आपण पाहिलं असेल, उद्धव साहेब जवळपास 3 ते 4 महिने त्या पूर्ण प्रोसेसमधून बाहेर यायला त्यांना वेळ लागला, कारण त्यांची तेवढी काही म्हणजे हालचाल होत नव्हती, बबलमध्ये राहायला लागलं होतं. डॉक्टरनी सांगितलं होतं की जे काय असेल ते व्हिडिओ कॉन्फरन्सवर करायचं, भेटायचं नाही. हे सगळं झाल्यानंतर आपण पाहत होतो की त्याच्यातून नुकत्या मी बाहेर पडत असताना हा निर्लज्जपणा झाला आणि हा भाजपने करून घेतला. त्याच्यात जे आता उपमुख्यमंत्री बनलेत त्यांनी सांगितलं मी बदला घेतला. ही बदल्याची भावना कधीही महाराष्ट्रात नव्हती. एवढं घाणेरडं, विचित्र, नीच राजकारण या महाराष्ट्राने कधीही पाहिलं नव्हतं जेवढं भाजप आणि देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि हे दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणजे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल परवाकडे, आणि हे राजकारण हे स्ट्रीक आहे. परवाकडे ते वामन म्हात्रे बोलले त्या महिला पत्रकारला की तू असं का विचारते की जसं काही तुझाच रेप झालाय. ही मेंटॅलिटी आहे, ही वृत्ती आहे, आणि ही सगळी त्या मिंदेंसोबत गेलेली वृत्ती आहे. ती भाजपाने स्वतःचा चेहरा बनवलेली वृत्ती आहे. ही आता मिंदे नाही, भाजप आहे. खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना हा एक वाद मागच्या निवडणुकीत सुद्धा रंगला होता. या निवडणुकीमधले जर निकाल बघितले तर तुम्हाला यश मिळालंच या निवडणुकीमध्ये, तसं शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा यश मिळालं. तर खरी शिवसेना आपलीच आहे किंवा लोकांनी आपल्याच शिवसेनेचा स्वीकार केलेला आहे, हा दावा करण्यासाठी कुठले कुठले बेस सध्या तुम्हाला दिसतात? बिलकुल नाही, आम्ही एक सुद्धा काही बेस ठेवणार नाही. कारण कोणीतरी कपडे चोरून नेले किंवा काहीतरी चोरून नेलं, हे काय त्यांचं चोराचं होत नाही. मग चोरांना तुम्ही खरी शिवसेना बोलूच नाही शकत. प्रश्न हाच येतो परत की त्यांचं जे यश आहे, मी आता जास्ती उल्लेख करत नाही, पण आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला दाखवू किती काय पैसे, किती कुठे काय काय खर्च केले आहेत. इथे अरविंदजी बसलेले आहेत, विचारा त्यांच्यासमोर किती खर्च केला आहे. हे सगळे आले कुठून? कॉन्ट्रॅक्टर्स. तुम्ही महाराष्ट्राला लुटताय का? मागच्या वर्षीचा जो रस्त्याचा घोटाळा होता, मोदीजीनं स्वतः तुम्ही आणलं आणि 6,000 कोटीचे रस्त्याचं भूमिपूजन केलं. एक तरी रस्ता ह्या मुंबईत मला दाखवा जो ते म्युन्सिपल कमिशनर चहल यांनी जो घोटाळा केलेला आहे, आणि ते देखील आम्ही त्यांना पण दाखवू त्यांना की कारवाई काय असते. एक तरी रुपयाचं काम ह्या मुंबईत झालेलं दाखवा. ॲडव्हान्स मोबिलायझेशनचे पैसे काढले तुम्ही, 1,000 कोटीचा ह्याच्यात घोटाळा केला तुम्ही, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा केला तुम्ही, कचऱ्याचा घोटाळा केला तुम्ही, यावर्षी देखील रस्त्याचं 6,000 कोटीचं टेंडर काढले. एक तरी काम मुंबईत झालेलं दाखवा. मुंबई काय महाराष्ट्रात कुठेही झालेलं दाखवा. मग आकडा हा तुम्हाला रेफरन्स म्हणून तुम्हाला मान्य नाहीये? निवडणुकीत मिळालेली नाही, तुम्हाला विजय, सांगतो, आता निवडणुकीत रेफरन्स मिळालेले द्यायचंच 6 असेल, रेफरन्स द्यायचंच असेल तर हा रेफरन्स तुम्हाला देतो. एक तर मुंबईची एक सीट त्यांनी ढापलेली आहे, ती आम्ही कोर्टात गेलेलो आहे, त्याच्यावर लढाई सुरू आहे. पण जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा भाजप, जास्तीत जास्ती मेंबर असणारा भाजप,
जास्तीत जास्त पैसे, इलेक्टोरल बॉन्ड, सगळं धन असलेलं ED, ITI, CBI, निवडणूक आयोग देखील भाजपचंच. आणि हे सगळं करून आज भाजप महाराष्ट्रात कितीवर आहे? 9वर आहे. कोणाच्या दुःखात आम्ही आनंद साजरे करणारे नाही आहोत, पण आमच्यातून त्यांनी 40 चोर पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये 50 नगरसेवक पळवले, अनेक नेते पळवले, आणि आम्ही पण 9वर आहोत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्या जो गाजतो आहे तो आहे लाडकी बहीण योजनेचा. या योजनेविषयीचं विरोधक म्हणून तुमचं नॅरेटिव्ह नेमकं काय आहे? ही योजनेवर तुम्ही टीका करताय की सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीये याच्यावर टीका? नेमकं नॅरेटिव्ह विरोधकांचं काय आहे? टीका नाही, आमचं काही ऑब्झर्वेशन आहे, टिप्पणी आहे, टीका नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे चोरले कुठून त्यांनी? काँग्रेसच्या वचननाम्यातून, काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमधून. काँग्रेस कितीतरी पटांनी अधिक देणार होती, ह्यांनी किती दिले? 1,500 मध्ये. मला तुम्ही सांगा, इथे आपण सर्व बसलेला आहात, 2014 मध्ये भाजपने काय सांगितलं होतं? किती रुपये देणार प्रत्येकाला? 15 लाख. 14 ते 24 10 वर्षाच्या फरकामध्ये 15 लाख बद्दल बोलणारे 1500 वर आलेले आहेत, तेही फक्त पात्र महिलांना. ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ह्याच्यातूनही पुढे ते जाऊन ज्यांचं ते आतलं प्लॅनिंग आहे, मला एका खूप सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की मग संजय गांधी निराधार योजनेत अजून महिलांना टाकायचं, म्हणजे ह्या योजनेतून अजून बाजूला करतील महिलांना. आणि ह्यांचं सगळं प्लॅनिंग फक्त नोव्हेंबरपर्यंत आहे. ह्यांना 1,500 देऊन आत्ता त्यांना वाटतं की महिलांच्या बाजूला येतील. लाडकी बहीण यांना आत्ता आठवलेलं आहे, पण तुम्हाला 3 की 4 घटना सांगतो, तुम्ही मला नंतर सांगा की हे 1500 किती उपयोगी पडतील. पहिलं म्हणजे 1500 मध्ये किती आणि काय मिळू शकतं. त्या दिवशी आपण घटनाबाह्य मुख्यमंत्री बघत होतो, जात होते सगळीकडे. आता तुम्ही पैशाचं काय करणार? काय करणार? 1500 मध्ये तुम्ही काय घेऊ शकता? एक स्टॉक कुठचा तरी येईल स्टॉक मार्केटमध्ये, एक शेअर आला तर. असं ते सांगतात की तुम्हाला 50 कोटी दिलेत. ठीक आहे, त्यांच्या आमदारांची प्रगती झाली, पण ह्यांची नाही झाली. पण हेच सरकार आहे ज्याच्यात एक मंत्री असे ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना अक्षरशः घाणेरड्या भाषेत शिवी दिलेली आहे टीव्हीवर. 16 की 17 वेळा तो शब्द वापरलेला आहे. त्यांना तिथून काढायला पाहिजे होतं. त्यांना पदोन्नती दिली, आता पालकमंत्री केलेलं आहे. तेव्हा ह्यांना लाडकी बहीण आठवली नव्हती. 1 मिनिटासाठी विसरून जा की सुप्रियाताई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत किंवा खासदार आहेत लोकसभेच्या, विसरून जा. दुसरं त्यांच्यात मंत्री आहेत ज्यांना आम्ही काढलेलं होतं, त्यांची हकालपट्टी ह्यासाठी केली होती कारण त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले होते. अनेक महिलांनी त्यांच्यावर आरोप केले होते. भाजपच स्वतः आरोप करत होता आणि रस्त्यावर आंदोलन करत होतं. झाले सेटल भाजपवाले, त्यांच्यातले काही जे कोण बोलत होते सेटल झाले, त्यांना मंत्री बनवलेलं. हे लाडकी बहीण आहे का? बरं, ही भाजप अशी आहे. तुम्हाला 2 उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण म्हणजे बिल्किस बानो नावाची एक व्यक्ती होती गुजरातमध्ये, जिचा रेप होताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 की 4 वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं. तिच्या बलात्कारानं सर्वोच्च न्यायालयाने सजा सुनावली जन्मठेपेची. ठीक आहे, तिची जातपात धर्म कुठचंही असो, पण त्या बलात्कारानं तिच्यावर रेप केला म्हणून ह्याच भाजपानी जेलमधून काढून मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाचा अपमान करून प्रचार सभेत फिरवलेलं आहे. हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? आणि हीच भाजप आहे ज्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी, प्रधानमंत्री महोदयांनी जाऊन त्या रेवण्णा राक्षसाचा प्रचार केला. हे माहिती असून की त्यांनी 2,500 लोकांवर अत्याचार केले, 2,500 महिलांवर अत्याचार केले आणि व्हिडिओ आहेत तसे. त्याला पळून जायला मदत केली. बदलापूरमध्ये जी घटना घडली, हेच लाडके भाऊ आहेत ज्यांनी त्या पोलिसांना आदेश दिले होते की तुम्ही ह्यांच्यावर कारवाई करायची नाही, FIR घ्यायचा नाही. का म्हणून घ्यायचा नाही FIR? कारण ती भाजपवाल्याची चाळ होती म्हणून. त्या गरोदर महिलेला जेव्हा FIR घेतली, 10 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. तिच्यासाठी आंदोलन करायला जे तिकडचे स्थानिक नागरिक बाहेर पडले, 300 लोकांवर 2 मिनिटात केसेस घेतल्यात, 8 टाकले, 14 दिवसाची कस्टडी झाली. हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? आणि प्रश्न हाच येतो की मग ही लाडकी बहीण हे नुसतं तर निवडणुकीसाठी त्यांनी केलेलं आहे. आम्ही ह्याच्यात वाढीव तर देऊच लाडकी बहीणमध्ये, पण आम्ही जो मागणी करत आहोत, काल राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं की त्यांना भीती वाटते या देशामध्ये. आम्ही तर सांगतो तुमच्याकडे 3 वर्ष शक्ती कायदा प्रलंबित आहे, तो पारित करा. नाही वाटणार तुम्हाला भीती. वाढीव देऊ हा तुमचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याविषयी नक्कीच, कारण ह्यांनी जी काय तुमचं तुम्हाला सांगतो, ह्यांनी जी उधळपट्टी कॉन्ट्रॅक्टर्सवर केलेली आणि स्वतः मला खोके काढण्यासाठी केले, ती जरी बंद केली ना तरी महिलांना ह्याच्याहून जास्ती तुम्ही पैसे देऊ शकता. हे जे आता लाडकी बहीणमध्ये जेवढं ॲडव्हर्टायझिंगचं बजेट काय हो, 270 कोटी. ते कोण दूध काय त्याच्यात 10,000 रुपये तुम्ही ते देत आहे. म्हणजे एका बाजूला ओल्ड पेन्शन योजना बंद, दुसऱ्या बाजूला महिलांना फक्त 1,500 रुपये, तिसऱ्या बाजूला तुमचे सगळे जे कोण खोकेवाले आणि धोकेवाले आहेत ते कमवत राहतात. हे असं नाही चालणार. ते खोके आणि धोकेवाल्यांना जेलमध्ये टाकायला लागेल. आणि ओल्ड पेन्शन योजनेवाले असतील किंवा ह्या लाडक्या बहिणी असतील त्यांना वाढीव द्यायला पाहिजे, म्हणजे द्यायलाच पाहिजे. निश्चित याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं असेल. आता हे सरकार 1,500 दरमहा देत आहे. तुमच्या कॅल्क्युलेशननुसार ही मदत किती दिली जाऊ शकते? आम्ही सांगणार नाही आता, नाही तर हे प्रत्येक गोष्ट चोरतात. माझ्या आजोबांचा फोटो चोरला, हे कॅल्क्युलेशन पण चोरतील.
पुढचा मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांचा चेहरा. गेल्या काही दिवसांमध्ये हे मतभिन्नता आहे. तुमचा पक्ष असं म्हणतो आहे की चेहरा असला पाहिजे, काँग्रेसचं म्हणणं आहे की नसला पाहिजे, शरद पवार असं म्हणतात की आमच्याकडे असा काही चेहराच नाही आहे. तर सध्या हा चेहरा असण्याची गरज तुम्हाला का वाटते? मागच्या निवडणुकीमध्ये चेहरा नसताना तुम्हाला जर यश मिळालेलं आहे, तर हा चेहरा असल्यावर ॲडिशनल बेनिफिट होईल असं तुम्हाला का वाटतं? चेहरा असल्यावर एक अधिक बेनिफिट मिळेलच, पण आमच्याकडे चेहरे दाखवण्यासारखे तरी आहेत. मी तुम्हाला विचारतोय, आज जर कोणी त्या महायुती की महाबिघाडीतून कोणी आलं तर त्यांना तुम्ही विचारा की तुमच्याकडचा चेहरा कोण, मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोण, सांगा आम्हाला. सध्या तरी ते मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची असं हे म्हणतात. असं त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय का? गेल्या वर्षी सांगितलंय. नाही, या वर्षी आत्ता सांगतात का, सांगा बरोबर मला. बरोबर आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी पुढारी न्यूजवर ज्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते, त्यावेळी तिघांनीही एकमुखाने हे सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या असे निवडणुका अनेक लढवू. गोष्टी ते तिघांनी एकमुखाने सांगतात ते एकत्र असल्यानंतर, आणि बाजूला गेल्यानंतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. तुम्हाला वाटतं की असा जर सामना झाला तर तो आणि शिवसेनेच्या फायद्याचा होईल? ह्याचमुळे ते भाजपवाल्यांना जे कोणी आस लावून बसलेले की आम्हाला कधी ना कधीतरी महामंडळ मिळतील, कधी ना कधीतरी MOS बनता येतील, काहीतरी मंदिराचे ट्रस्ट मिळतील, ह्याच भांडणामुळे कुठे काय मिळालं त्यांना. आणि ह्याच भांडणामुळे उद्योगपती पण आपल्या महाराष्ट्रातून बाहेर चाललेत. काही वेळापूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांची आम्ही आत्ता मुलाखत घेतली. त्यांनी असं म्हटलं की आमचं तरी मत असं आहे की ज्याचा अधिक आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री व्हावा, पण दिल्लीमध्ये काय चर्चा होतात याच्यावर पुढचं सगळं ठरेल. तर दिल्लीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे याबद्दल काही बोलणं दिल्लीमध्ये झालंय? संजय राऊत साहेब जातात, तुम्ही त्यांची सांगू चर्चा शकाल? थेट होते तिथे, तर तुम्ही त्यांना विचारा, मुख्यमंत्री ते डायरेक्ट पदाच्या- उत्तर देतील. नाही बघा, तुम्हाला सांगतो परत एकदा, त्या दिवशी उद्धव साहेबांनी देखील षण्मुखानंद हॉलमध्ये हे सांगितलं होतं की जर कोणाकडेही चेहरा असेल तर जाहीर करा, आम्हाला काही हरकत नाही. आमचं म्हणणं हेच आहे थोडं. आत्ता बघा, आपण केंद्र सरकारमध्ये पण आत्ता सगळं जे काही वातावरण झालेलं आहे, कोणाला घाबरतात ते तिथे? राहुल गांधींना घाबरतात, कारण ते विरोधी पक्ष नेता म्हणून समोर आलेले आहेत आणि हिमतीने तिथे लढत आहेत. अखिलेश यादव सोबत आहेत, आमचे नेते, तुम्ही अरविंदजींना पाहता, तुम्ही सगळ्यांना पाहता लढत असताना तिथे एक हिंमत आली आहे, कारण हा देशाचा आवाज आहे, एक चेहरा लागतो. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला अजून एक सांगतो मी, जसं हे चेहऱ्यावरनं थोडं आमचं एकमेकांमध्ये अजून बोलणं चालू आहे, तसं सीटवरनं देखील पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला बातम्या येतील की नाही खेचाताण सुरू आहे. खेचाताण ही झालीच पाहिजे, कारण ह्याचाच अर्थ हा असतो की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षाची ताकद आहे आणि ती एकमेकांना मदत करते जिंकायला. ती झालीच पाहिजे. निश्चित. भाजप आणि जागांवर- हे जे कोण फुटलेले पक्ष आहेत ना, त्यांना आपण विचारलं पाहिजे की तुम्ही जे केलेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राची लूट करण्यासाठी जबाबदार कोण आहे? भाजप आहेत की मिंदे आहेत? आणि मग पुढचा चेहरा कोण आहे? चेहरा कोण हा एक मुद्दा तुम्ही जो म्हणता की चेहरा असला पाहिजे, पण तुमचा असा काही आग्रह नाही आहे की तो आपल्याच पक्षाचा असला पाहिजे. आमचा आग्रह हा आहे की आता आम्ही एकत्र लढणार आहोत आणि जे महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना इथून पळवणार आहोत. जर तो 3 पक्षांपैकी कुठल्याही पक्षातला चेहरा आला तरी सुद्धा तुम्हाला त्याची हरकत नसेल? आमचे अनेक मित्र पक्ष आहेत आणि महाराष्ट्र हा मोठा आहे. आपण पाहताय, महाराष्ट्रातून महाराष्ट्र हिताचा चेहरा पुढे येईल, महाराष्ट्राबद्दल चांगलं मनात ठेवून विचार करणारा आणि काम करणारा चेहरा पुढे येईल. अच्छा, पण तो पुढे येईल याची तुम्हाला खात्री? महाराष्ट्र लुटणारा कोणी पुढे येणार नाही. ओके. राज ठाकरे सध्या आक्रमक होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते उतरलेले आहेत. तर एकीकडे जो महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्याला त्रासलेला किंवा तिसरा पर्याय शोधणारा जो वर्ग आहे तो त्यांच्याकडे जाईल असं तुम्हाला वाटतं का? अशी काही शक्यता दिसते का? मी एवढं विश्लेषण केलं नाही. मी खरं तर पाहायला गेलं तर आमचं महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर लोकांचा असताना विश्वास आणि प्रेम हे बघत चाललो, हे मिळवत चाललेलो. आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो, फक्त गेले 5-6 दिवस नाही, 5-6 महिने नाही, तर गेले पूर्ण 5 वर्ष लोकांनी उद्धव साहेबांचं काम मुख्यमंत्री म्हणून आणि एक विरोधी पक्षातला महाराष्ट्राचा आवाज, बुलंद आवाज म्हणून पाहिलेलं आहे. मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास आहे. इतर पक्षांवर बोलणं एवढं मी काही मोठा नाही. ठाकरे घराण्यामध्ये काका आणि पुतण्या अशा बऱ्याचशा जोड्या गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारणापलीकडचे संबंध हा सुद्धा एक घरगुती त्यांचे संबंध, चालुक्याचे संबंध हा पण चर्चेचा विषय असायचा. पुढच्या पिढीचं सध्या काय चित्र आहे? तुमचे कसे संबंध आहेत? अमित ठाकरेंबरोबर तुमचं बोलणं होतं का? तुमच्या औपचारिक राजकारणापलीकडचे संबंध तसेच आहेत काय जसे आधी? मला खरं सांगू, मी ह्या 2 महिन्यामध्ये माझ्या मित्रांना पण नाही भेटलो. कारण राजकारण नाही, पण आम्ही जे आत्ता सगळीकडे परत फिरत आहोत, ह्या सगळे जे विषय झालेले आहेत. आत्ता आपण पाहतोय महाराष्ट्र एका विचित्र परिस्थितीतून चाललेला आहे.
आणि त्याच्यात वैयक्तिक कुठेही न बघता आम्ही जिथे जिथे काही घटना घडतात तिथे लोकांना धीर देणं गरजेचं आहे. आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या आधी महाराष्ट्रात दुष्काळाचं वातावरण होतं, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या, तिथे शेतकऱ्यांसोबत आम्ही जाऊन त्यांच्याबरोबर बसत होतो, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. घोटाळे जिथे होत आहेत ते घोटाळे रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. महिलांवर अत्याचार वाढत चालले, तर ह्याच गोष्टींमध्ये आणि मग परत सरकार आमचं येतच आहे नोव्हेंबरमध्ये. ते आल्यानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा ते सुवर्णकाळी नेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. रिडिफाईन शिवसेना स्वतःला करते असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं कधी डिफाईन किंवा रिडिफाईन आम्ही करतच नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचं हे कर्तव्य असतं की तुम्ही ज्या ज्या दशकात असता, आणि आता दशक म्हणजे प्रत्येक 10 दिवसात कदाचित दशक बदलत असेल, एवढं हे जेनझी वगैरे सगळे जे शब्द बदलायला लागलेले आहेत आणि कल्चर बदलायला लागलेलं आहे, पण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. मला वाटतं एकच आहे की तुम्ही ज्या ठिकाणी असता, ज्या राज्यात असता, ज्या दशकात असता, ज्या वातावरणात असतात, तिकडचा जो स्थानिक आवाज असतो तो तुम्हाला आवाज बुलंद करणं आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणं हे गरजेचं असतं. ते तुम्ही करत राहता. जे सर्वसामान्यांकडून सातत्याने जे प्रश्न विचारले जातात किंवा सोशल मीडियावर आपण बघतो की जनरली जी चर्चा होते की शिवसेना सेक्युलर झाली आहे का, शिवसेनेचं हिंदुत्व नेमकं काय आहे, आधीचं हिंदुत्व आणि आत्ताचं हिंदुत्व याच्यामध्ये तुमचे पक्षाचे सोबती बदलले म्हणून आधी तुमच्या त्या डेफिनेशनमध्ये पण बदल झाला आहे का? आपण हे पाहाल, नक्कीच एक फरक आहे आमच्यात आणि भाजपमध्ये की मी हे नेहमी सांगत आलेलो आहे, भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे, आमचं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आम्ही जेव्हा बोललो होतो पहिले मंदिर फिर सरकार, तेव्हा भाजप हिंदुत्व विसरलेली होती, भगवान श्री रामाला विसरली होती. आम्ही बोलल्यानंतर राम मंदिरबद्दल ते बोलायला लागले, मग कोर्टाचा निकाल आला, भाजपनी नाही केला तो निकाल, लोकसभेत विधायक नाही म्हणलं, कोर्टाचा निकाल आला. आणि नंतर आपण पाहत असाल भाजप ही असा एक पक्ष आहे ज्यांनी राम मंदिरामध्ये पण कदाचित घोटाळा केला असेल, कारण निवडणुकापूर्वी जसं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं होतं, त्यांना त्या मंदिराचं उद्घाटन करायचं होतं, गलटी लागली त्या मंदिराला. म्हणजे ज्या मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी आंदोलनं केली, शेकडो कारसेवकांचे जीव गेले, शिवसैनिकांचे जीव गेले, देशभरात आपण पाहिलं एक वेगळं वातावरण बनलेलं 90 आणि 2000च्या काळामध्ये. हे सगळं झाल्यानंतर त्यांचा अपमान करत राम मंदिर घाई गडबडीत उद्घाटन करायचं, राजकीय श्रेय ओरबडून घ्यायचं म्हणून त्यांनी केलं. बरं, हे सगळं करताना शंकराचार्य सगळे कुठे होते? त्यांना बोलवलंच नव्हतं. कारसेवक कुठे होते? सगळे बॉलिवूड आणि फिल्मस्टार आपण बघितलं आजूबाजूला, पण कारसेवकांना स्थान नव्हतं. आज पण आपण पाहताय राम मंदिराच्या आसपास ज्या जमिनी ट्रस्टनी लुटलेल्या आहेत, अदानींनी घेतलेल्या आहेत, लोधांनी घेतलेल्या आहेत, ह्या कारसेवकांना घरं देण्यासाठी आहेत की स्वतःचे धंदे बसवण्यासाठी आहेत? म्हणून आमच्या हिंदुत्व आणि त्यांच्या हिंदुत्वामध्ये खूप फरक आहे, आम्ही मान्य करतो. त्यांचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे, त्यांचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व आहे, त्यांचं हिंदुत्व हे स्वतःच्या फायद्यासाठी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, हृदयात राम आणि हाताला काम. तुमच्या हिंदुत्वाला सेक्युलर या शब्दाची ॲलर्जी नाही आहे? मला वाटतं आमच्या देशाच्या संविधानामध्ये सेक्युलर तर शब्द आहेच, पण प्रधानमंत्री महोदय आता सेक्युलर आपल्याला लागले 240 वरानंतर, तर ती ॲलर्जी काही गेली आली, काय झालं मग नक्की? शेवटचा प्रश्न जो अनेकदा सगळ्या माध्यमातून तुम्हाला यापूर्वी सुद्धा विचारला गेला आहे, ज्याचं उत्तर तुम्ही दरवेळी टाळत आलेला आहात. आदित्य ठाकरे लग्न कधी करतात? जाऊ दे, परत आता वेल लेफ्ट करायचीच गरज आहे, कारण आता निवडणुका येतात, महत्त्वाचे विषय आहेत, आणि म्हणून माझा वन नेशन वन इलेक्शनला विरोध आहे. नाही तर घरी मला ह्याच्यावर उत्तर द्यायला लागेल. आता कसं आहे, ह्या निवडणुका झाल्या की आमचं सरकार येईल, मग आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावायला लागतील, निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लावायला लागतील. निवडणुका तर संपणार नाही आहेत. बरोबर, आणि म्हणून मला असं धावत राहायलाच लागणार आहे. ठीक आहे, निवडणुका अशाच येत राहोत. 2 निवडणुकांमध्ये तुम्हाला कधी ना कधी वेळ मिळो अशा हा जरा शुभेच्छा. प्रश्न कट केला तर बरं होईल, घरी बघितलं नाही पाहिजे, बाकी बाहेर उत्तर कळलं तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच, आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी, कारकिर्दीसाठी पुढारी न्यूजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.